गती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाती सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाती सोड तिला सोड. अगं काय चालवलीस आहे तू? अगं काय वाईट केलं या पोरीने तुझं? आणि म्हणून तू जा छळ मांडलीस. सांगितलं ना तुम्हाला, सासू आणि सुनेच्या मधात अजिबात बोलायचं नाही. विनाकारण बोलायला मजबूर करू नका, सांगून ठेवते. अगं काय बोलणार आहेस तू? काय बोलणार आहे? ऐकायचंय तुम्हाला? मग ऐका. मी हेच बोलणार आहे. जी आजपर्यंत संपूर्ण इस्टेट तुम्ही खात आलात ना, ती संपूर्ण इस्टेट माझ्या बापाची. मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे माझ्या बापाने ही संपूर्ण इस्टेट तुम्हाला दिली. चांगले गप्प 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 वा वा झोप झोप झोप. नमस्कार नमस्कार नमस्कार. मला अजून 9-10 मुलीची गरज आहे बरं का. आणि त्या एकदम 20 ते 22 वर्षाच्या होत्या. वा वा. काय की आमच्या कोठीवर येणारा ग्राहक एकदम फिदा गोटी गोटी ना. शाहरुख खान. हा मग पैशाची अजिबात काळजी करायची नाही तुम्ही. करायची. पैशाची अजिबात काळजी करायची नाही. तुमच्या मुली आमच्या कोठीवर आणि आमची पैशाची बॅग तुमच्या हातावर. हातात. हा कारण तरुणीच्या तारुण्याचे लचके तोडून त्यावर पैसा कमवणारी दलाली नाही मी. हा ठीक आहे. आणि हो, हे काम माझं येत्या 24 तासात झालं पाहिजे. वा वा. चला लवकर करा बरं का. हा. तरुणीच्या दारुल्याचे लचके तोडून त्यावर पैसा कमवणारी दलाली माझी ही रखमा. तिची साध लोंबडीची चपळता हरणाची शिकार करते वाघासारखी. माझ्या हातात आलेली शिकार रखमाराणी जीवनात कधीच सोडत नाही. कधीच नाही कधीच नाही कधीच. शेर किनार चीते की चाल खुन्नम खुन लालम लाल, यही तो है सारा रखमाराणी. विचाराचा थैमान सुटलाय माझ्या डोक्यात. झालं तरी काय असं काय बोलायचं? काय झालं याला? काय अविनाश? अरे काय झालं रे तुला? थांबा बाबा, तिचं तोंडही मला बघायचं नाही. आणि मुळात तर मला इथं यायचंच नव्हतं, पण यावं लागलं फक्त तुम्हा दोघांसाठी. अरे अविनाश, हे काय बोलतोयस तू सुनबाई बद्दल? होय, खरं तेच बोलतोय मी बाबा. दोष माझ्यात असताना डॉक्टरांच्या सांगण्यानुसार उपचाराला सुरुवात झाली नसतानाही
तिला दिवस गेलेच कसे म्हणतोय? बापरे बाप, नाही तू ताट काही घराला रे बाप्पा, हिवता पडल्यासारखं लागते. पेक्षा मळाई जास्त रे माझ्या बाप. मला बोंबलू बोंबलू या पोरीच्या मागे घरा बसून गेला, पण माझी पोरगी सुचले नाही. हा कोणता बोला बाबा आला रे बाबा. अबे कोणता निरंजन बोलतात? अबे कोणता निरंजन? मधात नाही बोलायचा बालका. चूप चूप चाप. साला ये प्यार बिना जब चीज है यार, ना जीने देती है ना साला मरने देती है. ना साला दिन में चैन ना रात को सुकून. अब साला तुझे देखने के बाद ही इस दिल को सुकून मिलेगा पूजा. अब तुझे देखने के बाद ही इस दिल को सुकून मिलेगा. पूजा, तेरे प्यार ने हमें कहां से उठाकर कहां खड़ा कर दिया. आता नाही का कळून पोटाचा झाला. आता कायचा तरी पाहिजे. मग आता पोटाला झाल्यावर नाही का पाणी गिरी पाहिजे म्हणतो. पाणी पेलास तरी अरे त्या पाण्यानं काय होवाचा घरा सोकला. काय तू माणूस मग काय माणूस मग कसा येड्या. अरे तुझ्यासाठी शेण झालं ना बाय. नंबर बदला म्हणून किती दिवसाची सांगतो ऐकच नाही तू. गुडघा झाला आता. मग नाही तर का. हा कागा इकडे पाहतोय. अगं तो तुझ्याकडेच पाहताय पण तुला कसं दिसत आहे. तू काशी करतोस हो तू. अगं नाही का. बोलवलीस काय नाही तर. बापरे एवढ्यापर्यंत वाह मेरे भगवान, तू मेरे पे इतना मेहरबान. तेरा भी कोई जवाब नहीं यार. इस धरती पे न जाने कैसे कैसे लोग हैं, पर ये कल्याणी देवी तो मुझसे भी ज्यादा कमी नहीं निकली साला. दिसत तसं नसतं आणि म्हणूनच जण बसत. काय बोलत आहे बोल. अहो काही नाही, माझी शेवटची इच्छा म्हणाली होती मी. तुमच्या खांद्यावर माझं प्रेत यात्रा निघावं आणि माझे अस्थि विसर्जन तुमच्या हाताने मारावं.
गे वेळाबाई बरं मी असं काय बोलायचं म्हणते नसतं. व्यवस्थित content वगैरे असं व्यवस्थित बोलायचं नसतं. दारू पिला? बाबा यांनी दारू पिली काय काय अविनाश? अगं ऑफिसमध्ये पार्टी दिली साहेबांनी, खूप आग्रह केला म्हणून घेतली थोडीशी आता नाही का. आणि हे घे 20,000 रुपये माझ्या ड्युटीवर इम्प्रेस होऊन माझ्या मालकाने मला पैसे दिले. बघितलं बाबा थोड्याच दिवसात यांच्या साहेबांनी यांच्या कामावर इम्प्रेस होऊन यांना 20,000 दिले. त्यासाठी मोठं पण लागतं का पूजा. खूप छान स्वभावाचे आहेत ते. हाय पूजा डार्लिंग, हाय. तू इथं कसा? अगं मला कुठे यायला आणि जायला कुणाची परमिशन लागत नाही. मी माझ्या मनमर्जीचा राजा. कधी कुठे यावं आणि कुठे कधी जावं हा निर्णय फक्त मीच घेत असतो. हे बा तू इथून निघून जा. हे एका सभ्य आणि सुसंस्कृत प्रभाकररावांचं घर आहे आणि मी त्यांची एकूण एक सून आहे, त्याच्यामुळे तू इथं येऊ नकोस. अरे वा 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 चांगलं. एका संस्कृती सुसंस्कारी प्रभाकर रावांची सून म्हणे. चांगलं आहे. अगं पण हे सुसंस्कारी प्रभाकर रावांचं घर माझ्या पैशावर चालतंय त्याचं काय. खाली म्हणतात ना खाली डोक्यात सैतान भूत भरतय. आणि तसंच झालंय का तुझं. आणि तुझ्याशी बोलत असलोय ना तर माझं डोकं अगदी साली मेरे कोठी से भागकर कहाँ जा रही है? तुम्हाला शरम वाटत नाही का? माझी बहीण अगं पोरी, काय बघतोय काय मी काय हे? काय बघतोय मी? माझी काही नाही बहीण दिली काका, ते तुम्हाला. सहज पायात लचक भरली म्हणून पडले. वा वा क्या बात. बरी आहेस ना पोरी. हो हो काका. कसला त्रास तर नाही ना पोरी तुला. नाही काका, जिथे आई समान प्रेम देणारी सासू आणि बापा समान माया लावणारा सासरा आणि हवीसारखं इतकं प्रेम करणारा नवरा असेल त्या घरात त्रास आणि मला वा. नाही काका, मी खूप छान आहे, सुखी आहे माझ्या घरात. खरं बोलतेस ना पोरी. हो हो हो. जय भीम सर. अरे वा, 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 वा. नाही एका अनाथ मुलीबद्दल हे तुझी- खूपच हे उलटा कुठं दिसतोय बायको? तिच्या मनात. हा काय या घरात तिला हा? त्रास नाहीये तर तिच्यामुळे आम्हाला त्रास आहे. समजलं का? खरं तेच बोलते. नाही हेच घर भेटलं होतं का? हेच घर भेटलं होतं का हे बुचकवान आणून या घरात मांडायला? खाली खुर्च्या द्या. काय सुख दिलं हिने या घराला? काय सुख दिलं? वाजवटी कुठली? तोंड सांभाळून बोला. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला असं घालून पालून बोलायला तुम्हाला लाज नाही वाटत का? भिकाऱ्या, माझ्याच घरात येऊन माझी लाज काढतो. हे वाटतं की नाही तुला? चल निघ इथून. काय आहे तुझं तोंड? तुझ्याची सासू आहात म्हणून विचार करतो. नाहीतर तू जीभ तोडून तुमच्या हातात दिली असती.